सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या टीकेनंतर रिपब्लिकन पार्टी गवई गटचे नेते आणि भूषण गवई यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। भूषण गवई सरन्यायाधीश झाले याचं आंबेडकर पिता पुत्राला दुःख झालंय, याचं मला काहीच आश्चर्य वाटत नाही अशी टीका करत राजेंद्र गवई यांनी प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्यावर निशाणा साधलाय। प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीपासूनच आमच्या वडिलांना विरोध केला आणि आता सुजात आंबेडकर भूषण गवई यांच्यावर टीका करत आहे। 2019 आणि 2024च्या निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता झपाट्याने घसरली आहे, त्यामुळे अशा बाप लेकाला दुर्लक्षित केलं पाहिजे असंही राजेंद्र गवई म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे दलित चळवळीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून सरन्यायाधीश पदाच्या निमित्ताने राजकीय घुरखोडी जोरात सुरू असल्याचं चित्र आहे। आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासू गवई यांचा विरोध केला। आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहेत। जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही, त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचं दुःख राहीलच। तेव्हा या बाप लेकाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही। दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुका आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या बाप लेकांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे। त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशन मध्ये बोललेलं आहे। मी स्वतः MBBS आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा अभ्यास आहे। फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळे करत आहे। आज देशामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। रामदासजी आठवले यांचा फोन आला, त्यांना सत्कार घ्यायचा आहे। कवाडे साहेबांचा फोन आला, सुरेखाताई कुंभारे यांचा फोन आला। आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का, परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये काहीतरी 900,000 मतं भेटले, त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। त्याच्यामुळे मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो, परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं। तेव्हा या बापलेकांना दुर्लक्षित करा, सोडून द्या। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला सोडलं नाही। रामदासजी आठवले यांना सोडलं नाही, कवाडे साहेबांना सोडलं नाही, आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही, मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही। यांना पोलीस यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे। त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं। जय भीम। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन
बना के दिया, काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।